कोयना वन्यजीव विभागाचा भोगस कारभार, चक्क महाराष्ट्राचा राज्य प्राणी शेकरू याला केले खारुताई। नमस्कार, आपण पाहत आहात लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज। सह्याद्रीच्या कुशीत वसलेले कोयना वन्यजीव अभयारण्य सध्या पर्यटकांसाठी नाही तर आपल्या अजब आणि गजब बेजबाबदार कारभारामुळे चर्चेत आले आहे। ज्या अधिकाऱ्यांवर वन्यजीवाच्या रक्षणाची जबाबदारी आहे त्यांना आपल्या महाराष्ट्र राज्याचा प्राणी आणि साध्या खारुताई यातला फरक कळत नाही का, की हा केवळ भ्रष्टाचाराचा नमुना आहे? पहा हा खास रिपोर्ट। कोयना वन्यजीव विभागाचा अनागोदी कारभार आता चव्हाट्यावर आला आहे। पर्यटकांच्या माहितीसाठी लावण्यात आलेल्या फलकावर नजर टाकली तर तुम्हाला धक्काच बसेल। इथं चक्क महाराष्ट्राचा राज्य प्राण्याला खारुताई म्हणून घोषित करण्यात आले आहे। इतकंच नाही तर जे प्राणी किंवा पक्षी सह्याद्री रांगामध्ये कधी आढळलेच नाहीत अशा परदेशी प्राण्यांचे प्रजातींचे फोटो लावून पर्यटकांची दिशाभूल केली जात आहे। हा केवळ अजाणतेपणा आहे की पर्यटकांची फसवणूक, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे। वन्यजीव विभागाच्या या बनवाबनवीमुळे प्रशासनाचे धिंदवडे निघाले आहेत। नमस्कार, काल तुमची एक पोस्ट मी पाहिली प्रबोधन ग्रुपवरती फॉरेस्ट विभागाविषयी, काय विषय आहे तो? काल जेव्हा आम्ही इथं पर्यटन व्यवसाय करतो, गेली 10-15 वर्षे आम्ही पर्यटन व्यवसाय करत आहे। काल ज्यावेळेस नाताळी सुट्टीमुळे आमच्याकडे पर्यटक होते, त्या पर्यटकांना आम्ही कोयना विभागात फिरवत असताना वन विभागाने लावलेले माहिती फलक आमच्या पर्यटकांच्या निदर्शनास आले आणि पर्यटकांनी आम्हाला प्रश्न केला की जो बोर्ड लावलेला आहे, जो माहिती फलक लावलेला आहे, तो गरुड किंवा तो पक्षी आपल्या इथे आढळतो का? तर आमच्या पण निदर्शनास आल्यानंतर आम्ही ते फोटो काढून घेतले। पुढं आल्यानंतर सेम तसाच दुसरा एक बोर्ड जो महाराष्ट्राचा राज्य प्राणी आहे शेकरू, त्याचं नामकरण केलेलं होतं खारुताई म्हणून। तर ती देखील एक चुकीची बाब आमच्या निदर्शनास आणि पर्यटकांच्या निदर्शनास आली आणि त्या पद्धतीनं आम्ही ती वन विभागाच्या देखील निदर्शनास आणून दिली आणि त्या पद्धतीनं म्हणजे जे गोष्टी चुकीचं होते, बोर्ड माहिती फलक चुकीची होती, ते आम्ही वन विभागाच्या निदर्शनास इथले जे आम्ही स्थानिक पर्यटन व्यवसाय करणारे आहे त्यांनी निदर्शनास आणून दिलेले आहे। आज फॉरेस्ट विभाग एवढा मोठा आहे, कोयना वन्य विभाग आहे, ही चुकी करणं त्यांच्या ह्याला योग्य आहे का, साजेशी आहे का? ही चुकी खरं तर योग्य नाहीच, कारण की महाराष्ट्राचा राज्य प्राणी हा शेकरू आहे आणि ज्याला इंग्लिशमध्ये आपण जायंट स्क्विरल म्हणतो। तर तो हा महाराष्ट्राचा खरं तर मानबिंदू आहे आणि त्याबद्दल ही चूक होणं, खरं तर ते जे कोणी काम केलं असेल ठेकेदाराने त्याच्या पण निदर्शनास यायला पाहिजे होते किंवा जे कोणी समजा संबंधित असतील तिथले अधिकारी त्यांच्या देखील निदर्शनास त्यावेळेसच यायला पाहिजे होतं, जे पर्यटकांनी किंवा आम्ही निदर्शनास आणून दिली थोड्या वेळानंतर, परंतु ते अगोदरच त्यांच्या निदर्शनास येणं गरजेचं होतं। किती बोर्ड असे होते तिथं? जवळजवळ एक 7 ते 8 बोर्ड असे चुकीचे माहिती फलक लावलेले होते आणि ते माहिती फलक तसे आम्ही फोटो काढून त्यांना निदर्शनास आणून दिलेले आहे। आत्ता जे माहिती फलक लावलेले आहेत अगदी एकदम जवळजवळ लावलेले आहेत, एवढी गरज होती का जवळजवळ लावण्याची? आत्ता जर तसं आम्ही ज्या मेन रोडनं येताना बघतो माहिती फलक जवळजवळ लावलेले आहेत, तशी खरंच गरज नाही, कारण की गाडीत माहिती फलक आपण कायसाठी लावतो की लोकांना किंवा पर्यटकांना येताना त्याची माहिती व्हावी। परंतु आत्ता तिथं पर्यटकांचंच बोलणं असं येतं की आम्ही ह्या डाव्या साईडच्या माहिती फलकाकडे बघायचं का उजव्या साईडच्या माहिती फलकाकडं, असा विचार पर्यटकांच्यातून यायला लागला आहे। ती देखील चुकीचं आहे, ते दुरुस्त वन विभागाने करावं असं आम्हाला वाटतं। केवळ फलकच नाही तर या विभागातील टुरिस्ट गाईडसुद्धा आता प्रशासनाच्या या कारभारावर संताप व्यक्त करत आहेत। सह्याद्री वाघ प्रकल्पाच्या नावाखाली कोट्यावधीचा निधी येतो, वाघिणी सोडल्या जातात, पण प्रत्यक्षात मात्र निधीचा असा चुराडा होताना दिसतोय। यापूर्वी आम्ही या विभागातील अनागोदी कारभार समोर आणला होता, मात्र ढिम्म प्रशासनाने कोणतीही कारवाई केलेली नाही। वरिष्ठ अधिकारी डोळ्यावर पट्टी बांधून गप्प बसले आहेत। मग सामान्य जनतेने काय समजायचे? ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठीच हा सगळा बनाव रचला आहे का? जर अधिकाऱ्यांना साध्या प्राण्याची ओळख नसेल तर ते वाघिणीचे रक्षण काय करणार? हे चुकीचे फलक म्हणजे भ्रष्टाचाराचा ढळढळीत पुरावा आहे। पर्यटकांची होणारी ही फसवणूक थांबणार कधी? आणि राज्य प्राण्याचा अपमान करणाऱ्या अशा अज्ञानी अधिकाऱ्यावर कारवाई होणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। तुम्हाला काय वाटतं? अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर काय कारवाई व्हायला हवी? आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
आणि पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज.